दरम्यान अजून एक महत्त्वाची बातमी, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणण्यासाठी 14 बैठका झाल्या होत्या। मोठी बातमी आपण जाणून घेतोय। अजित पवार यांनी 14 बैठका घेतल्या होत्या आणि 8 फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असं ते जाहीर करणार होते। बैठकांची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनाही माहिती दिली होती। जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालाच्या अगदी दुसऱ्याच दिवशी दोन्ही पक्ष एकत्रीकरणाची घोषणा करण्याचा निर्णय झाला होता। रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। रामराजे, अगदी मोठी बातमी आहे, 14 बैठका, निर्णय पूर्ण झाला होता, केवळ घोषणा बाकी होती आणि हे सगळं अजित पवार यांच्याच हयातीत झालं होतं, त्यांच्याच मर्जीनं झालं होतं। बिलकुल, याच्यामध्ये फक्त अजित पवारच नव्हे तर शरद पवार यांची सुद्धा सहमती होती। शरद पवार यांचा सुद्धा ग्रीन सिग्नल होता आणि या संदर्भातल्या 14 बैठका झाल्या होत्या। या बैठकामध्ये अजित पवार होते, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, हे सर्व नेते जे आहेत, या 4 जणांनी बसून हा निर्णय घेतला होता, ही माहिती आपल्याला मिळालेली आहे। आणि या 14 बैठकीच्या अंती हे ठरलं होतं की आता लवकरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचं जाहीर करावं लागणार आहे आणि म्हणूनच जिल्हा परिषदाचा निकाल जो होता 7 तारखेचा, त्या 7 तारखेच्या नंतर 8 तारखेला या संदर्भाची घोषणा केली जाणार होती आणि या संदर्भामध्ये शरद पवार यांची सुद्धा चर्चा झाली होती आणि तुतारी ऐवजी घड्याळावर लढण्याचा निर्णय जो आहे त्यामुळे घेण्यात आला होता। आणि या बैठकीमध्ये जी माहिती जी चर्चा झाली त्याचे संपूर्ण अपडेट जे आहे ते भाजपच्या पक्षश्रेष्ठींना सुद्धा देण्यात आले होते, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना सुद्धा देण्यात आले होते। कारण जर 2 राष्ट्रवादी एकत्र आल्या तर मात्र एनडीए मध्ये एक पक्ष म्हणून त्यांना घेता येईल। कारण यापूर्वी सुद्धा दिल्लीमध्ये एक महत्त्वाची बैठक झाली होती अमित शहा यांच्या सोबत आणि त्यावेळेस सुद्धा हे सांगण्यात आलं होतं की दोन्ही राष्ट्रवादींना सोबत घेता येणार नाही, मर्जर करावं लागणार आहे। आणि त्यानुसार त्यानंतर बैठका झाल्या, चर्चा झाली आणि शरद पवार यांची सहमती झाली आणि नंतर ठरलं की आता एकत्र येणं गरजेचं आहे। कारण केंद्रामध्ये सुद्धा भाजपला हे फायदेशीर होणार आहे, कारण शरद पवार यांच्याकडे 9 खासदार आणि त्याचबरोबर अजित पवार यांच्याकडे लोकसभेमधील सुनील तटकरे हे 1 खासदार, एकूण 10 खासदार होतात आणि 3 खासदार जे ते राज्यसभेतले, त्यामुळे 13 खासदारांचं पाठबळ एनडीएला मिळणार होतं। चंद्रबाबू यांच्या नंतर सगळ्यात मोठा पक्ष हा राष्ट्रवादीचा होणार होता आणि म्हणूनच या संपूर्ण खाटाटोप जी होती ती एकत्रीकरणासाठी चालली होती आणि जिल्हा परिषदेच्या निकालाच्या दुसऱ्या दिवशीच ही घोषणा होणार होती। परंतु त्यापूर्वीच ही अप्रिय घटना घडली आणि अजित पवार यांचं अपघाती निधन झालेलं आहे। परंतु आता अनेक गोष्टी ज्या आहेत त्या बाहेर पडत आहेत, त्याच्यामुळे आता दोन्ही पक्षाच्या एकत्रीकरणाला आणखी वेग मिळालेला आहे असं म्हणता येऊ शकतं। अर्थातच रामराजे, अजित पवार यांचा जाणं आणि त्यानंतर ह्या सगळ्या बाबी समोर येणं, एकामागून एक अनेक दावे होणं, हे आता पाहावं लागेल की राष्ट्रवादी पुढे कुठे जाते। धन्यवाद रामराजे, अगदी सविस्तर अपडेटसाठी। आपण पाहतोय अत्यंत महत्त्वाची घडामोड, कायदेशीर सल्लाही घेण्यात आला होता आणि एकत्रित दोन्ही राष्ट्रवादी येणार होत्या।